नमस्कार, मी सोमशेठ. आज आपण सुरुवात करणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचरला. आज आपल्याला बघायचं नॉमेनक्लेचर IUPAC कार्बोक्सिलिक ॲसिडचं. तुम्हाला माहीत आहे कुठलाही कंपाऊंड असू द्या, त्याला जर नाव लिहायचं असेल तर तीन गोष्टी लय महत्त्वाच्या. तीन गोष्टी लय महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं बरं का. तुम्हाला माहीत आहे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. या सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला IUPAC नाव लिहायचं आहे. त्याचं IUPAC नाव लिहित असताना तीन गोष्टींचा विचार करा. नंबर एक लिहितो, वर्ड रूट. बघा, कुठलाही कंपाऊंड असू द्या, एखाद्या कंपाऊंडला आपल्याला IUPAC नाव द्यायचं आहे. IUPAC नाव लिहित असताना पहिल्यांदा विचार करा. कशाचा विचार करा? वर्ड रूटचा. आता तुम्ही म्हणसाल वर्ड रूट म्हणजे काय? अरे बाबा, कार्बनची संख्या सांगणारा शब्द म्हणजे वर्ड रूट. तुमची जी लॉंगेस्ट चेन आहे ना, लॉंगेस्ट चेन, त्याच्यामध्ये कार्बन किती आहेत त्याची संख्या सांगण्यासाठी जो शब्द आहे तो असतो वर्ड रूट. पण तुम्हाला माहीत आहे कार्बनच्या संख्येनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड रूट वापरतो. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंटा, हेक्सा, हेप्टा, ऑक्टा, नोना, डेक्का, अनडेक्का, डोडेक्का, ट्रायडेक्का, टेट्राडेक्का, पेंटाडेक्का, हेक्साडेक्का, हॅप्टाडेक्का, ऑक्टाडेक्का. हे सगळे शब्द आहेत. एक कार्बन मिथ, दोन इथ, तीन प्रोप, चार ब्यूट, पाच पेंट. लक्षात ठेवायचं, इसरायचं नाही त्याला. ओके. दुसरा शब्द आहे प्रायमरी सफिक्स. दुसरा जो शब्द प्रयोग आहे तो आहे प्रायमरी सफिक्स. बघा, नीट लक्षात ऐका मी काय सांगतोय. पहिल्यांदा काय लिहायचं आहे? पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे वर्ड रूट. वर्ड रूटच्या समोर लिहावं लागणार आहे प्रायमरी सफिक्स. तुम्ही म्हणसाल गुरुजी प्रायमरी सफिक्स म्हणजे काय? अरे बाबा, तुझी जी चैन आहे त्या चैनमध्ये कार्बनमध्ये कसला बॉन्ड आहे? कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे का कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे? समजलं का? त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रायमरी सफिक्स घेतो. समजा कार्बन सिंगल बॉन्ड आहे, ANE घ्यायचं. कार्बन डबल बॉन्ड आहे, ENE घ्यायचं. कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, YNE घ्यायचं. बघा, प्रायमरी सफिक्स कुठलं घ्यावं तर हे कशावरती डिपेंड आहे? हे कशावरती अवलंबून आहे? त्या ठिकाणी असलेल्या बॉन्डवरती अवलंबून आहे. जर त्या ठिकाणी कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर ANE घ्या. कार्बन डबल बॉन्ड असेल ENE घ्या. आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल YNE घ्या. संपलं. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स कशासाठी घ्यायचं? अरे बाबांनो, सेकंडरी सफिक्स घ्यायचा आहे त्याच्यामध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप दाखवण्यासाठी. आणि लक्षात घ्या, जर त्याच्यामध्ये COOH ग्रुप असेल, कार्बोक्सिल ग्रुप असेल, तर कार्बोक्सिल ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स वापरायचं. OIC ॲसिड. इतकंच. आणि मग लिहायचं सेकंडरी सफिक्स आपल्याला. बघा, सेकंडरी सफिक्स कुठलं घ्यायचं आहे? OIC ॲसिडो. OIC ॲसिडो. असं. ओके. संपलं. ह्या तीन गोष्टी लक्षात घ्या फक्त. तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिडला नाव लिहायचं आहे का? लिहायचं आहे. कसले लिहायचं आहे? IUPAC लिहायचं आहे. मग काय करायचं? पहिल्यांदा रूट वर्ड लिहावा, वर्ड रूट लिहावा, पुन्हा प्रायमरी सफिक्स लिहावा, पुन्हा सेकंडरी सफिक्स लिहावा. संपलं. आणि एक महत्त्वाची काळजी घ्यायचं, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्समधला ई काढून टाकायचं. बस, त्याप्रमाणे नावं लिहा. संपलं. पहिल्यांदा वर्ड रूट लिहावे, त्याच्यासमोर प्रायमरी सफिक्स लिहावा, त्याच्यासमोर सेकंडरी सफिक्स लिहावा. संपलं. नाव त्याचं IUPAC. उदाहरण घेऊ, कळेल. बघा, इथं लिहितो C डबल बॉन्ड OH. हे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. या कार्बोक्सिलिक ॲसिडला आपल्याला नाव लिहायचं आहे. कसलं? IUPAC नाव. बोला IUPAC नाव. अरे बोला IUPAC नाव. आता कसं लिहायचं नाव? मग नाव लिहिताना पहिल्यांदा वर्ड रूट लिहावे, प्रायमरी सफिक्स लिहावे, सेकंडरी सफिक्स लिहावे.
बस अहो 3 स्टेपमध्ये पूर्ण करा की. मग आता बघा मोजा कार्बन, हो का, ही चेन आपली कार्बन माहीत नाही आपल्याला फिक्स, इथं आर आहे. आर म्हणजे कार्बन पण किती आहेत माहीत नाही. मग आपण काय करू, आपल्याला माहीत नाही म्हणून आपण जनरल लिहू, अल्क म्हणू. काय म्हणू, अल्क. एक असलं असतं तर मिथ, 2ला इथ, पण आपल्याला माहीतच नाही म्हणून आपण अल्क म्हणू. काय अल्क, हो का, हे लिहिलं अल्क. चल काय लिहिलं, अल्क लिहिलं. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा वर्ड रूट लिहायचा आहे, त्याच्यासमोर काय लिहायचं आहे, प्रायमरी सफिक्स. आता प्रायमरी सफिक्स लिहायचा आहे म्हणजे कुठला बॉन्ड बघावा लागेल. हां चला, सिंगल बॉन्ड आहे याच्यामध्ये, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. मग तुम्हाला माहित आहे जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर ANE घ्यायचं, हो का, अधिक ANE आहे का. आणि त्याच्यासमोर काय लिहायचं, सेकंडरी सफिक्स. तुम्हाला माहित आहे हा कोण आहे, कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी COH ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स हा फिक्स ठरला आहे. कोणता, OIC ॲसिड. लिहा मग, अधिक OIC ॲसिड. बघा 3 शब्द तुमच्या समोर आहेत, तिन्ही शब्दांचा अर्थ नीट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात मी काय लिहून आलो, काय लिहून झालो, कळालं का. या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. बघा आता काय लिहिलं मी पहिल्यांदा, अल्क, मग ANE, मग OIC ॲसिड. म्हणजे काय काय लिहिलं पहिल्यांदा, वर्ड रूट, पुन्हा प्रायमरी सफिक्स, पुन्हा सेकंडरी सफिक्स. आणि एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घ्यायचं की बाबा हा प्रायमरी सफिक्स हा सेकंडरी सफिक्स हे दोन्ही एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचं. मग लिहा का, ALK, हे ई लिहायचं नाही, AN, ई काढून टाका, पुन्हा OIC आणि मग ॲसिड, हो का. हे झालं अल्कॅनॉइक ॲसिड. म्हणून कार्बॉक्सिलिक ॲसिडचं नाव काय असेल, कार्बॉक्सिलिक ॲसिडचं IUPAC नाव अल्कॅनॉइक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिडचं IUPAC नाव अल्कॅनॉइक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिडचं IUPAC नाव अल्कॅनॉइक ॲसिड. बस कळलं का. मग बाकीच्या गोष्टी आपण एक 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 उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या बस. याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही आहे. आता उदाहरण घेऊ आपण. एक उदाहरण घेऊ इथं, CH3 C डबल बॉन्ड OH. आता हा कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, याला नाव लिहायचं आपल्याला, या कार्बॉक्सिलिक ॲसिडला नाव लिहायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला माहित आहे IUPAC नाव लिहायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या. पहिल्यांदा वर्ड रूट लिहावे. मग आता बघू, आता मोजा कार्बन 1 2 2 कार्बन येते, मग 2 कार्बनचा वर्ड रूट इथ, एकचा मिथ, 2चा इथ, 3चा प्रोप, ब्यूट, पेंट, आणि म्हणून इथं आलं काय, इथ. त्याच्यानंतर कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड बघा कुठला आहे, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. आता लिहायचं आपल्याला प्रायमरी सफिक्स. मग आता प्रायमरी सफिक्स कुठला येईल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे ANE. ई लिहायचं नाही, पण ई काढून टाकायचं असते, आपण लिहायचंच नाही. ई काढून टाकायचं असते, आपण लिहायचंच नाही. आणि मग लिहायचं आपल्याला सेकंडरी सफिक्स. आणि कार्बॉक्सिल ग्रुपसाठी, COOH ग्रुपसाठी, कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी सेकंडरी सफिक्स हे फिक्स ठरलंय. कोणतं, OIC ॲसिड. लिहा OIC ॲसिड. आणि ह्याचं नाव झालं इथॅनॉइक ॲसिड. काय नाव झालं याचं, इथॅनॉइक ॲसिड. हा जो कंपाऊंड तुमच्या समोर आहे, या कंपाऊंडचं IUPAC नाव काय आहे हे तुमच्या समोर आहे, आपण व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे. आणखी काही उदाहरणं बघा. समजा मी असं घेतलं, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. आता हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे. आता ह्या कंपाऊंडला लिहायचं IUPAC नाव, पुन्हा तेच पहिल्यांदा वर्ड रूट लिहावं, पुन्हा प्रायमरी सफिक्स लिहावं, पुन्हा सेकंडरी सफिक्स लिहावं. वर्ड रूट बोला कार्बन 1 2 3, 3 कार्बनचा वर्ड रूट कोणता रे, प्रोप. म्हण रे प्रोप, अरे बोल रे प्रोप. हा काय लिहिला, प्रोप. त्यानंतर लिहायचा प्रायमरी सफिक्स. आता प्रायमरी सफिक्स म्हणजे काय, बॉन्ड कुठं आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, ही चेन आहे आपली, ही आपली लॉंगेस्ट चेन आहे आपली. लॉंगेस्ट चेनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे का नाही. मग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर प्रायमरी सफिक्स कुठला येईल, ANE. पण ई लिहायचं नाही, ANE. पण ई लिहायचं नाही, ANE. पण ई लिहायचं नाही. आता लिहायचं सेकंडरी सफिक्स. हे कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी सेकंडरी सफिक्स ठरलेलाच आहे की OIC ॲसिड. त्याचा विचार करा, डायरेक्ट लिहून टाकायचं OIC ॲसिड. अरे कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे की नाही, चला मग OIC ॲसिड आहे. कळालं का नाही, कळालं. म्हणून प्रोपॅनॉइक ॲसिड नाव झालं, प्रोपॅनॉइक ॲसिड. हो का, प्रोप वर्ड रूट, ANE प्रायमरी सफिक्स, OIC ॲसिड
सेकंडरी सफिक्स, अशा प्रकारे ह्याचं नाव तयार होतं. ठीक आहे. जर त्याच्यामध्ये कुठं ब्रँचिंग असेल, जर ब्रँचिंग असेल तर नंबरिंग द्यायचं. आणि नंबरिंग देताना एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. नंबरिंग देत असताना COOH, COOH कसं, COOH च्याच कार्बनला 1 नंबर द्यावा, च्याच कार्बनला 1 नंबर द्यावा. हे नंबरिंगचा नियम ठेवा. C+OOH मधल्या कार्बनला 1 नंबर द्यावा. C+OOH मधल्या कार्बनला 1 नंबर द्यावा. C+OOH मधल्या कार्बनला 1 नंबर द्यावा. आता उदाहरण बघा. CH3 CH CH3 C+OOH. आता इथं ब्रँचिंग आहे. ही आपली चेन झाली, लॉंगेस्ट चेन कार्बनची, आहे की नाही. मग नंबर द्या. COH कार्बनला 1 नंबर द्यायचा इथं. 1 2 3. लक्षात घ्या बरं का. C+OOH मधला कार्बन त्यालाच नंबर 1 द्यायचा. नंबर 1 दुसऱ्याला द्यायचं नाही. मग कसं दिला? 2 नंबरला जे जोडले ते आधी लिहायचं. कधी नाव लिहित असताना कधी पण लक्षात ठेवा, जे सबस्टिट्यूएंट आहे, जो जोडलेला ग्रुप आहे, तो अगोदर लिहावा. नंबर सहित लिहावा, नंबर सहित, लोखंड सहित. 2 नंबरला CH3 आहे, मग लिहावा 2 मिथिल, 2 मिथिल लिहू नका, असं लिहायचं, आहे का नाही. 2 नंबरला CH3 ना, मग 2 मिथिल झालं, लिहि संपलं. मग आता बघा, आता लिहा आपलं मग वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. 1 2 3. ह्या काय चेन मधले कार्बन, लॉंगेस्ट चेन मधले मला फक्त 3 म्हणजे प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE काढून टाकला आपण. चला, आणि ह्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे म्हणून OIC ॲसिड, OIC ॲसिड. आणि मग ह्याचं नाव झालं काय? 2 मिथिल प्रोपॅनॉइक ॲसिड. लिहून घ्या, 2 मिथिल प्रोपॅनॉइक ॲसिड असं ह्या कंपाऊंडचं नाव या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतात. अजून एक उदाहरण बघा. आता हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे आणि या एक्झाम्पलला आपल्याला IUPAC नाव द्यायचं आहे. आता बघा, ही चेन कुठे लॉंगेस्ट चेन आपली, ही लॉंगेस्ट चेन झाली आपली. हे C+OOH ह्याच्यामधला जो कार्बन 1 नंबर द्या. 1 2 3 आणि 4. ही झाली नंबरिंग. 2 नंबरला CH3 आहे, 3 नंबरला CH3. या ठिकाणी 2 ग्रुप जोडलेत. एक लक्षात घ्यायचं की या ठिकाणी जोडलेले दोन्ही ग्रुप सारखे येतं, आणि सारखे असतील तर डाय घ्यायचं असते. 3 सारखे असतील तर ट्राय घ्यायचं. 2 सारखे आहेत म्हणून डाय घ्यायचं. चला, मग आता बघा, 2 ला 1 3 ला 1 जोडले. जे जोडले आधी लिहायचं. 2 3 2 आणि 3 नंबरला डाय मिथिल असं लिहायचं पहिल्यांदा. 2 3 डाय मिथिल झालं. पुन्हा बघा, कार्बन किती आहेत? 4. वर्ड रूट लिहा ब्यूट. पुन्हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे का? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. सगळे सिंगल बॉन्ड आहेत. आणि म्हणून या ठिकाणी काय येईल? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळं ANE. आणि सगळ्यात शेवटी हा कोण आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी सेकंडरी सफिक्स कोणता येतो? OIC ॲसिड. आणि म्हणून ह्याचं नाव झालं 2,3 डायमिथिल ब्युटॅनॉइक ॲसिड. 2,3 डायमिथिल ब्युटॅनॉइक ॲसिड असं याचं नाव झालं. अशी कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील. आता आणखीन काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण घेऊयात. ओके, लिहून घ्या. ठीक आहे, बघा या ठिकाणी आता काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण घेऊयात. आता बघा, समजा आपण उदाहरण घेतलं असं. कसं घेतलं उदाहरण? समजा आपण घेतलं CH2 डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड OOH. ठीक आहे. आता कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, थोडं वेगळ्या प्रकारचा कंपाऊंड आहे. नाव लिहायचं आहे. नाव लिहायची पद्धत तीच. पहिल्यांदा वर्ड रूट लिहावं, पुन्हा प्रायमरी सफिक्स लिहावं, पुन्हा सेकंडरी सफिक्स लिहावं. अहो, फार सोपं नॉमेनक्लेचर आहे. प्रत्येक विषय हा सोपाच असतो, फक्त समजून घ्यायचा असतं. अरे दिल से पढ़ने का, अरे पढ़ने का तो दिल से पढ़ने का, नसताना पढ़ने काच नाही. हां, मग सोपं आहे. मग आता नाव लिहावा. मग आता बघा, पहिल्यांदा वर्ड रूट लिहावा. नंबरिंग देऊ पहिल्यांदा आपण. डबल बॉन्ड आहे, नंबरिंग द्यावं लागतं आपल्याला. आणि तुम्हाला माहित आहे, नंबरिंग देत असताना C+OOH मधल्याच कार्बनला 1 नंबर द्यावा. हो, म्हणून 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. ठीक आहे. आता इथं ब्रँचिंग नाही का? नाही, त्याच्यामुळे काय लिहायची गरज नाही आपल्याला. ओके, नो ब्रँचिंग, ब्रँचिंग नाही आहे.
आता एक महत्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं बाबांनो, की तुम्हाला या ठिकाणी IUPAC नाव लिहायचं. मग पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही? वर्ड रूट. मग मोजा कार्बन, हो का, 1 2 3 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोप, हो का, हे प्रोप. त्यानंतर कार्बन कार्बन मध्ये कसला बॉन्ड आहे बघा, तुमची चेन आहे का ही चेन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. तुम्हाला माहित आहे जर त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याच्यासाठी प्रायमरी सफिक्स ENE घ्यायचं. आणि अजून एक महत्वाचं, हे प्रायमरी सफिक्स लिहिताना लोकंठ सहित लिहायचं, लोकंठ सहित. आता लोकंठ सहित म्हणजे नंबरासहित. हा, हे लय महत्वाचं आहे. जर डबल बॉन्ड असेल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर तुम्हाला तो नंबर, कळलं का, त्या नंबर सहित तुम्हाला त्या ठिकाणी प्रायमरी सफिक्स लिहायचा आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे कसं, हो का, बघा 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. लहान नंबर 2 आहे, मग लिहा नंबर 2 2 आणि मग लिहा ENE. ई आपण लिहत नसता, संपलं. हो का, प्रोप टू इन, नुसतं इन लिहू नका, टू इन लिहा. कारण 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, लहान नंबर 2 आहे तो लिहा. आणि मग शेवटी काय करायचं आपला सेकंडरी सफिक्स OIC ऍसिड. नाव झालं प्रोप टू इनोइक ऍसिड, प्रोप टू इनोइक ऍसिड. दुसरं उदाहरण बघा, आता एक्झाम्पल आपल्या समोर आहे. आता ह्याला आपल्याला IUPAC नाव द्यायचं आहे. मग तुम्ही IUPAC नाव कसं देणार? पुन्हा तोच नियम, पहिल्यांदा वर्ड रूट नंबरिंग देऊ पहिल्यांदा. आणि नंबरिंग कारण डबल बॉन्ड आहे मध्ये नंबरिंग द्यावं लागतंय. नंबरिंग देताना नियम तोच, C डबल बॉन्ड OH मधल्या कार्बनलाच 1 नंबर द्यावा. हो का, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. नंबरिंग सोपं आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. C डबल बॉन्ड OH मधल्याच कार्बनला 1 नंबर द्यायचं, त्याच नियमानं जायचं. त्याच्यामध्ये काय अवघड आहे हो? तुम्ही उगा अवघडच म्हणता पोरांनो. तुम्हाला काय कळतंय का नाही रे पोरांनो? किती सोपे सोपे उदाहरणं मी तुमच्या समोर घेऊन राहिलो. गुरुजी अवघड आहे, गुरुजी अवघड आहे. कुठला गुरुजी अवघड आहे? गुरुजी अवघड आहे का उदाहरण अवघड आहे? लक्ष द्या बघा, हो का, मोजा कार्बन 1 2 3 4 4 म्हणजे ड्यूट. पुन्हा लिहा प्रायमरी सफिक्स लोकंठ सहित. बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे ENE येते. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे ENE येते. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हाय रे बाबा. मग आता 2 आणि 3च्या मध्ये लहान नंबर 2 आहे, द्या 2, मग लिहा EN आहे का. आणि शेवटी सेकंडरी सफिक्स का आपलं OIC ऍसिड. अशा प्रकारचं नाव या ठिकाणी लिहिता येतं. ब्यूट टू इनोइक ऍसिड असं ह्याचं नाव या ठिकाणी तयार होतं. अतिशय सोपे नाव आहे. प्रत्येक नाव फक्त आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणखीन थोडी वेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपण घेऊ, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी घेऊ आपण. बघा आता हे कोण आहे? सायक्लोहेक्झेन रिंग आहे, सायक्लोहेक्झेन रिंग. आणि C डबल बॉन्ड OH रिंगच्या बाहेर आहे. मग कसं नाव लिहायचं याला? मग आता बघायचं पहिल्यांदा, हां का बघायचं पहिल्यांदा, ह्याचं नाव लिहायचं सायक्लोहेक्झेन. काय लिहायचं? सायक्लोहेक्झेन. मग ह्याचं नाव लिहायचं कार्बॉक्सिलिक ऍसिड. सायक्लोहेक्झेन कार्बॉक्सिलिक ऍसिड असं ह्याचं नाव येते. सायक्लोहेक्झेन कार्बॉक्सिलिक ऍसिड, सायक्लोहेक्झेन कार्बॉक्सिलिक ऍसिड. समजा असं आहे C डबल बॉन्ड OH. आता हे सायक्लोपेंटेन आहे, लिहा मग सायक्लोपेंटेन लिहा पहिल्यांदा नाव लिहा पूर्ण त्याचं. आणि मग ह्याचं नाव लिहा कार्बॉक्सिलिक ऍसिड. कार्बॉक्सिलिक ऍसिड, कार्बॉक्सिलिक ऍसिड. संपलं. अशा प्रकारे जर त्या ठिकाणी अलिसायक्लिक कंपाऊंड आला तर या प्रकारे तुम्ही त्याला नामकरण करू शकता. ओके, आता थोडी वेगळ्या प्रकारचे बघा. समजा रिंग आहे आपली CH2 C डबल बॉन्ड OH. समजा बेंझेन रिंग जी आहे कळलं का, C डबल बॉन्ड OH ग्रुप जर बेंझेन रिंगला जोडलेला नसेल, म्हणजे बेंझेन रिंग जर सबस्टिट्यूएंट असेल, बेंझेन रिंग काय झाली? सबस्टिट्यूएंट झाली. जर बेंझेन रिंग सबस्टिट्यूएंट असेल तर त्या ठिकाणी या तुमच्या बेंझेन रिंगला म्हणायचं फिनिल म्हणायचं. काय म्हणायचं? फिनिल म्हणायचं. नंबरिंग द्या 1 2 2 नंबरला रिंग जोडली आहे, काय मग 2 फिनिल. कळलं का? आणि मग आपलं नाव लिहा. आता काय कार्बन किती आहेत? 2. हां, इथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे ENE. आणि शेवटी OIC ऍसिड, इथेनॉइक ऍसिड असं आपण नाव लिहू शकतो. अजून एखादं उदाहरण बघा. बघा नंबरिंग द्या. CO च्या कार्बनला 1 नंबर 1 2 3 3 ला रिंग जोडली आहे. हां लिहा मग जे जोडले आहे ते लिहायचं 3 फिनिल.
पुन्हा आपला नियम वर्ड रूट 1 2 3 3 म्हणजे प्रोपर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE कळलं का आणि शेवटी OIC ऍसिड. अशा प्रकारचं ह्याचं नाव येते. अशी कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील आणि त्याचं नाव आपल्याला लिहिता येईल. ओके अजून बघा अजूनही बघा थोड्या वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेऊयात आपण आपल्याला कळण्यासाठी. बघा समजा 2 COH ग्रुप आहे ते C डबल बॉन्ड O OH C डबल बॉन्ड O OH है की नाही. आता किती कार्बन 1 2 2 म्हणजे अल्केनचं नाव द्या पुन्हा इथं ANE बी लिहा तिथं ई लिहायचं बरं का इथं 2 असतील ग्रुप COH किंवा 3 असतील तर ई सुद्धा लिहायचं इथेन. हां 1 नंबर 2 नंबर 1 2 2 म्हणून डाय OIC ऍसिड डाईक ऍसिड इथेन 1 2 डाईक ऍसिड असं याचं नाव तयार होईल. अजून एखादं बघा बघा हां 1 2 3 आहे का 1 थांबा पहिला मोजा कार्बन 1 2 3 3 म्हणजे प्रोपेन घेऊ का नाव इथं प्रोपेन 1 नंबरला आहे 3 नंबरला ग्रुप आहे 1 3 हां 2 आहेत डायुक ॲसिड. अशा प्रकारे नाव लिहिता येईल. अशी कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतील. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊया आणि हा भाग जो आहे नॉमेनक्लेचरचा तो पूर्ण करून टाकूयात. प्रत्येक उदाहरण समजून घ्या तुमचं तुम्ही आणि प्रत्येकाचं नाव लिहा व्यवस्थित त्या त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की प्रत्येकाचं नाव कसं तयार होते. ठीक आहे. समजा बेंझिन रिंग आहे बेंझिन रिंग आणि ह्या बेंझिन रिंगला डायरेक्ट जोडले C डबल बॉन्ड OOH हे ग्रुप डायरेक्ट रिंगला जोडले. कसं नाव याचं माहिती ह्याचं नाव आहे बेन्झॉइक ॲसिड. ह्याचं नाव काय बेन्झॉइक ॲसिड स्पेशल नाव आहे याला बेन्झॉइक ॲसिड म्हणायचं बेन्झॉइक ॲसिड डायरेक्ट जोडलं. हे रिंग आहे बेंझिन रिंग जोडले ना डोका डायरेक्ट जोडले C डबल बॉन्ड OOH आणि इथं CH3 आहे समजा. ह्याला द्या नंबर 1 ह्याला नंबर द्या 2 2 ला मिथिल आहे काय मग 2 मिथिल हां आणि मग त्याचं मूळ नाव काय बेन्झॉइक ॲसिड 2 मिथिल बेन्झॉइक ॲसिड. अशा प्रकारची अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला करता येतात. अशा प्रकारचं हे संपूर्ण नॉमेनक्लेचर या सगळ्याला आपण काय म्हणत असतो कोणत्या प्रकारचं नॉमेनक्लेचर आता या ठिकाणी आपण कॉमन नेम सिस्टीम बघूया. आता कॉमन नेम सिस्टीम मी फार थोडक्यात सांगतोय आणि कॉमन नेम सिस्टीम जर तुम्हाला डिटेल बघायचा असेल तर माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे कॉमन नेम सिस्टीम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड बाय षडाक्षरी सर. कॉमन नेम सिस्टीम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड बाय षडाक्षरी सर. कॉमन नेम सिस्टीम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड बाय षडाक्षरी सर. बस हा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये डिटेल आहे नाव कसं आलं का नाही. आता थोडक्यात सांगतो. आता कार्बोक्सिलिक ॲसिडला कॉमन नाव देत असताना काही स्पेशल नाव आहेत. 1 कार्बनला फार्म म्हणायचं 2 कार्बनला ॲसिड म्हणायचं 3 कार्बनला प्रोपिओन म्हणायचं 4 कार्बनला ब्युटीन म्हणायचं आणि 5 कार्बनला व्हॅलेर म्हणायचं आणि त्याच्यासमोर लिहायचं सफिक्स कोणतं इक ॲसिड कोणतं इक ॲसिड कोणतं इक ॲसिड संपलं. स्पेशल नाव लिहायचं इक ॲसिड स्पेशल नाव इक ॲसिड स्पेशल नाव इक ॲसिड नाव संपलं. घेऊ पटपट सांगतो. आता बघा कार्बन किती 1 आहे 1 म्हणजे फार्म पुढे लिहा इक ॲसिड म्हणजे फार्मिक ॲसिड 1 2 2 कार्बन ॲसिटा पुढे इक ॲसिड ॲसिटिक ॲसिड मोठा कार्बन 1 2 3 प्रोपिओन प्रोपिओन पुढे इक ॲसिड प्रोपिओनिक ॲसिड 1 2 3 4 ब्युटीर इक ॲसिड ब्युटिरिक ॲसिड हां 1 2 3 4 5 व्हॅलेर इक ॲसिड व्हॅलेरिक ॲसिड आहे का इथं 1 2 3 4 4 म्हणजे ब्युटीर इक ॲसिड ब्युटिरिक ॲसिड. पण लक्षात ठेवायचं 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 आहे म्हणून आयसो लिहायचं आयसो ब्युटिरिक ॲसिड. इथं कसं आहे ह्याचं नाव आहे ॲक्रिलिक ॲसिड. का नाव आहे ॲक्रिलिक ॲसिड. ह्याचं स्पेशल नावच आहे काय शॅलिसिलिक ॲसिड शॅलिसिलिक ॲसिड फेमस नाव आहे टुलिक ॲसिड टुलिक ॲसिड हां थॅलिक ॲसिड. हे सगळ्याला माहिती आहे सगळं का अवघड नाही का अतिशय सोप्या प्रकारचं नॉमेनक्लेचर आहे. अशा प्रकारचं संपूर्ण नॉमेनक्लेचर
व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या. मग आता तो सेपरेट व्हिडिओ बघा कॉमन नेम सिस्टीमचा, त्याच्यामध्ये सविस्तर सगळं सांगितलेलं आहे. समजलं का? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.